शाहू महाराजांचं लढण्याचं ठरलंय, माझा लढण्याचा प्रश्नच नाही। शाहू महाराजांच्या उमेदवारीवर संभाजीराजेंची प्रतिक्रिया। शाहू महाराज सांगतील ती भूमिका घेणार, संभाजीराजेंचं वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा भाजपकडनं सर्वे। मतदारसंघात कोणाची ताकद जास्त याचा अंदाज बांधण्यासाठी भाजपचं सर्वेक्षण। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवर भाजप शिंदे गटात रस्सीखेच। 2024 मावळ लोकसभेचा उमेदवार मीच, कोणत्याही पक्षावर मला बोलायचं नाही। मावळ लोकसभेवरती खासदार श्रीरंग बारणेंची प्रतिक्रिया। सातारा आणि माढा लोकसभेची जागा राष्ट्रवादीला मिळावी, राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी। तर महायुती म्हणून समोर जायचंय, सहकाऱ्यांशी सलोख्यानं वागण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना। शिरूर लोकसभा मतदारसंघात आयात उमेदवार नको, अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची वरिष्ठांकडे मागणी। अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची आढळराव पाटलांना नापसंती, कार्यकर्त्यांकडून विलास लांडे यांच्या नावासाठी पक्षाकडे आग्रह। पुण्यामध्ये आम्ही भाजपची जागा कायम राखू, पुण्यात भाजपसमोर मवियाचं आव्हान वाटत नाही। पुणे लोकसभेवर माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचं मत। पक्षानं सांगितलं तर निवडणूक लढवणार, चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीबाबत माजी खासदार हंसराज अहिर यांचं वक्तव्य। लातूर लोकसभा मतदारसंघातनं क्रीडा मंत्री संजय बनसोडे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा। अजित पवार गटाला जागा सुटल्यास बनसोडे उमेदवार असण्याचीही शक्यता। बाळासाहेब थोरात यांच्या कन्येची सक्रिय राजकारणात एंट्री, जयश्री थोरात यांची संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती। जयश्री थोरात यांच्यावर पहिल्यांदाच पक्ष संघटनेची जबाबदारी। बारामतीमध्ये युगेंद्र पवारांचा सलग दुसऱ्या दिवशी गावभेट दौरा। युगेंद्र पवारांच्या नीरा वागज जिल्हा परिषद मतदारसंघातील गावांना भेटी। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या गावागावात लागले सुप्रिया सुळेंच्या उमेदवारीचे फलक, उमेदवारी जाहीर होण्याआधीच फलक, पक्षाचं चिन्ह नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न। विद्याप्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबिर, रक्तदान शिबिराचं सुनेत्रा पवार यांच्या हस्ते उद्घाटन। नंदुरबार लोकसभेसाठी आमदार केसी पाडवींचा उमेदवारी घेण्यास नकार, तर आमदार शिरीष नाईक उमेदवारीसाठी इच्छुक। नांदेड लोकसभेसाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकरांची तयारी सुरू, बेबाकी प्रमाणपत्रासाठी चिखलीकरांकडून विविध विभागात अर्ज। हिंगोली लोकसभेची जागा आमच्या हक्काची, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावरती चालणारा मतदारसंघ आम्हीच जिंकणार, ठाकरे गटाच्या नागेश अष्टीकर यांचं विधान। मंगळवेढ्यात दुष्काळी गावभेट दौऱ्यादरम्यान प्रणिती शिंदेंवर ग्रामस्थांचा संताप, मराठा आंदोलकांनी प्रणिती शिंदेंना सभा घेऊ दिली नाही। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये रणजितसिंग नाईकांचे कॅलेंडर वाटायला आलेल्या कार्यकर्त्यांची हकालपट्टी, दिलेली आश्वासनं पूर्ण नाही केली म्हणून ग्रामस्थ संतप्त। आमदार संतोष बांगर यांचा हिंगोली जिल्हा कृषी अधीक्षकांना दम, 4 दिवसाच्या आत पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत तर माझ्या एवढं कोणी वाईट नाही, दम दिलेला व्हिडिओ व्हायरल। पुण्याच्या मुळशीमध्ये नव्यानं उभारण्यात येणाऱ्या शेतकरी भवन आणि कृषी प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते उद्घाटन। एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबावरती होणाऱ्या कारवाईला स्थगिती, शासनानं विशेष तपास पथकाचा अहवाल सदोष ठरवला। गौण खनिज उत्खनन प्रकरणी खडसे कुटुंबाला 137 कोटींचा दंड ठोठावला होता। राज्यामध्ये वर्षभरात 3000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असताना सरकार शेतकऱ्यांच्या विकासाचे दावे करत असल्याचा अबू आझमींचा आरोप, कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याची अबू आझमींची प्रतिक्रिया। कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस, कोराडीमधील पॉवर प्लांट समोर कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू, पॉवर प्लांट परिसरात पोलीस सुरक्षेत वाढ। डोंबिवलीमध्ये बनावट बटर बनवणाऱ्या कारखान्यावरती कल्याण क्राईम ब्रांचचा छापा, छाप्यामध्ये बटर बनवणारं साहित्य जप्त, तर 2 आरोपीही ताब्यात। नागपुरातील 2650 कोंबड्यांना बर्ड फ्लूचं संक्रमण, बर्ड फ्लूच्या संक्रमणानंतर 10 किलोमीटरपर्यंतचा परिसर हा निगराणी क्षेत्र म्हणून घोषित। कल्याण परिमंडळातील 1,500 ते 2,000 कंत्राटी वीज कामगार बेमुदत संपावर, 30% वेतनवाढ, समान काम समान वेतनासह विविध प्रमुख मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप सुरू। तर कल्याण परिमंडळातील तेजश्री इमारतीमध्ये प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी। नागपुरातील पाणी टंचाईच्या प्रश्नावर अजित पवार गट आक्रमक, पालिकेच्या मुख्यालयावरती राष्ट्रवादीचा मोर्चा, पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा।
वाशिमच्या भट उमरातील नागरिकांचा विविध मागण्यांसाठी उपोषण। वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण सुरूच। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जलसंधारण विभागातील पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थी आक्रमक, तर वाल्मीमधील जलसंधारण विभागाच्या कार्यालयावरती आंदोलन, परीक्षा रद्द करण्याची मागणी। राज्यातील 63,000 अंशतः अनुदानित शिक्षकांचा 10वी आणि 12वीच्या पेपर तपासणीवरती बहिष्कार। बोर्डाचा निकाल लांबण्याची भीती, अनुदानाचा टप्पा वाढवत नाही तोपर्यंत बहिष्कार कायम ठेवण्याचा इशारा। साताऱ्यामध्ये राजपथावरील झाडे वाचवण्यासाठी हरित सातारा संघटनेची मूक निदर्शनं, व्यापाऱ्यांकडनं रस्त्यालगतची जी झाडे आहेत ती तोडण्याचा प्रकार। हरित सातारा संघटनेकडनं वृक्ष तोडीचा निषेध। जळगावच्या बोदवडमध्ये आदिवासी समाजाचा तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा, शासकीय दाखले देण्याची मागणी। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आंबोलीमध्ये सरकारच्या जमिनीवरती बांधलेल्या अनधिकृत बंगल्यांवरती कारवाई, महसूल आणि वन विभागाची कारवाई। अनधिकृत बांधकामाविरोधातील ग्रामस्थांच्या लढ्याला यश, महसूल आणि वन विभागाची कारवाई। सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यामध्ये नागरिक पाण्यापासून वंचित, पाण्यासाठी नागरिकांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे साकडे। जळगावच्या चाळीसगाव शहरातील अवैध दारू हातगाडींवरती पोलिसांचा बुलडोजर, अवैध धंद्याविरोधात पोलीस कारवाईच्या भूमिकेत। सांगली जिल्ह्यातील 62 ग्रामपंचायतीची अवस्था बिकट, इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आवश्यकता। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये 200 रुपयात व्हीआयपी पासची ऑनलाईन सुविधा उपलब्ध होणार, प्रत्येक भाविकासाठी स्वतंत्र QR कोड असणार, मंदिर प्रशासनाची माहिती। नागपुरातील रामभक्तांसाठी अयोध्या दर्शनासाठी स्पेशल ट्रेन, नागपूर शहर भाजपकडून सोडण्यात आलेल्या ट्रेनमधनं 1574 रामभक्त अयोध्येला रवाना। आमदार प्रवीण दटके यांनी आस्था ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा। धाराशिव रेल्वे स्थानकावरनं रामभक्त अयोध्येसाठी रवाना, भाजपच्या वतीनं रामभक्तांना मोफत प्रवास दर्शनाची सुविधा। आमदार राणा जगजितसिंग पाटील, अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीमध्ये रामभक्त अयोध्येकडे रवाना। सोलापूरच्या माढ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार, पुतळा स्थापन समितीच्या अध्यक्षपदी आमदार धनाजीराव साठे यांची निवड। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 2 ग्राम सचिवालय होणार, नमो 11 योजनेअंतर्गत वागदे गावामध्ये ग्राम सचिवालयाचं भूमिपूजन संपन्न। लातूरमधल्या पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांचा सन्मान, विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पंचायत राज अभियानामध्ये उत्कृष्ट कामाबद्दल 73 लाखांच्या बक्षिसानं होणार गौरव। लातूरच्या किल्लारी भागामध्ये 453 भूकंपग्रस्तांना आता प्रमाणपत्रांसह घरांची मालकी मिळणार, घरं आणि दुकानं वाटपास राज्य सरकारचे मंजुरीचे आदेश। सांगलीमध्ये हळदीला सुवर्ण झळाळी, हळदीला प्रति क्विंटल 41,101 रुपयांचा सर्वोच्च दर। वर्षभरात 2 वेळा कर्ज घेऊन परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ, कोल्हापुरातील 35,000 शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा विशेष अध्यादेश। जळगाव जिल्ह्यातील हातनूरच्या धरणातनं भुसावेच्या धरणाला पाणी, हातनूरच्या धरणातनं 1000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, आवर्तनाचं पाणी शुक्रवार किंवा शनिवारपर्यंत तापी बंधाऱ्यात पोहोचवण्याचा अंदाज। धाराशिवमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन शिबिर संपन्न, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर। लातूरमध्ये आदिवासी समाजासाठी विशेष शिबिराचं आयोजन, भटक्या विमुक्त जातीमधील आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध योजनांची माहिती। वाशिममध्ये तापमानात घट, जलसाठ्यांची पातळीही कमी झाल्यानं शेतकरी चिंतेत, पाणी टंचाई टाळण्यासाठी पाणीसाठा आरक्षित करणं गरजेचं। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमध्ये 3 दिवसाआड पाणी पुरवठा होणार, दुष्काळ आणि पाणी टंचाईमुळे नगर परिषदेचा निर्णय, पाणी टंचाईमुळे भाविकांचे हाल होण्याची शक्यता। नाशिक जिल्ह्यात मागील 5 वर्षांच्या तुलनेत नीचांकी भूजलसाठा, कमी प्रमाणात पाऊस पडल्यानं नाशिककरांवर यंदा जलसंकट। वाशिम जिल्ह्यामध्ये कापसाच्या दरात घसरण, शेतकऱ्यांकडून कापूस दरवाढीच्या अपेक्षेनं कापसाची साठवण, अवकाळीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना भाववाढीची अपेक्षा। वर्ध्यामध्ये जमीन विक्री प्रकरणात 11 लाखांची फसवणूक, सावंगी पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल।